नमस्कार सगळ्यांक. जसो व्हॅलेंटायन्स डे लागीं पावता तसोच सगळे कडेन मोगाचो परमळ पसारता. थोडे जाण तर व्हॅलेंटायन दिसाची उमळशिकेन वाट पळयता, जाल्यार थोड्यां खातीर हो एक युजली ऑर्डिनरी असो दीस आसता. व्हॅलेंटायन्स डे म्हळ्यार कपला खातीरूच आसना, पूण आनी कोणाचेर मोग करच्या पयलीं स्वताचेर मोग करप हें खूब गरजेचें. आनी म्हणूनच आयज आमी व्हॅलेंटायन्स डेच्या निमतान तुमच्या खातीर एक स्पेशल आनी युनीक असो एपिसोड घेवन आयल्या. आयज आमचे बरोबर आमचे स्पेशल गेस्ट, अ मॅन विथ डॅशिंग पर्सनॅलिटी आनी जांकां दर एक गोंयकार तांच्या बऱ्या कार्या खातीर आनी मनीसपणा खातीर वळखतात, ते म्हळ्यार बाब फेलिगोम्स. सर, योगार तुमकां. हा साहेब, हांव पयले स्वताच्यो काळजानसून दिन वाचता की तुवें म्हाका काय बरो हो इतलो वयर काडून थेयलो. देव बरें करून पळय. आनी फर्स्टली इतले ब्युटिफूल सुवातेर आपयला जे आमी लायफान केन्ना पळोवंकूच ना. आमी Thank you, sir. सद्याक बसले आमी कांपालार येस. इन दीस नायस ब्युटिफूल शेडेड एरिया जे लोकांनी अजून पासून पळोवंक ना. दिसता जस्ट वॉन्ट टू गेट यू बिहायंड द सीन. आमचे काय बरे मानेस लोक, आमचे कॅमेरामॅन बसले. देव बरें करूं. म्हाका तुमी आयचे येवकार दिलो फ्रेश वारें घेवपाक. थँक्यू. तर सर, म्हजो पयलो प्रश्न असो आसा, तुमच्या खातीर मोग म्हळ्यार कितें? म्हळ्यार लग्ना पयलीं वा खंयच्या रिलेशना पयलीं मोग म्हळ्यार कितें? लव, मोग कितें जाणा मुगो, आमचे कल्चरान मातसो येता. हें न्हू कितें भाशण दिवंक सोदता वा प्रचार करूंक सोदता. हय. जस्ट आतां आमचो व्हॅलेंटायन्स डे येवपाचो आहा हय. आनी रेड रोजीस, लव अफेर, बॉयज एंड गर्ल कनेक्शन, एकामेकाक गिफ्ट दिवप. मात तुवें प्रश्न तितलो फंडामेंटल केला, मोग म्हणजे कितें इन जनरल. या हय. आमचे कल्चर हा मुगो, वी आर इन इंडिया अँड इंडिया इज हायली इवॉल्ड इन एन्शंट वेदिक सायन्स, एन्शंट योगीक सायन्स. ओके. आनी तितून भितर मुगो चार आमचे मुद्द्याचेर आख्खो कल्चर बेस जाल्लो आहा. मेन कर्म, भक्ती, ज्ञान, राजा. हे आमचे चार फावंडेशनाचे हे पिलराचेर आख्खो कल्चर हें जालो. हांव ते भितर घुसचो ना. हांव तुका फक्त एकूच हितून सांगता, जो म्हजो कल्चर आहा, जो म्हजो भावना आहा, ती हा भक्तीन. भक्ती म्हणल्यार कितें? भक्ती म्हणल्यार तूं कसलेय देव तुजो आहा तितून सारको तूं लीन जाता मोगान. ओके. आतां मोग म्हणल्यार कसलो कितें? तुवें प्रश्न केला मोगाचो. हय. फॉर एक्झाम्पल, आतां आमी बरे झाडाच्या मुळांत बसल्या, एक रोमॅन्टीक सिनानूच बसल्या. हांव तुजो मोग करता. अरे बाबा, हांव पयलें डिस्क्लेमर घालता रे हिंगा, बाय हेजो कोण बॉयफ्रेंड बी जाल्यार म्हजे कोण धरचे रे हांव बिश्तो. ओके. हें क्लियर केल्यार बरें ना हय. आपलें न्हू, बिश्ट येना का शिवानी. हय. हांव तुजो मोग करता. नंबर 1, हांव तुजो मोग करता कित्याक तुजी आनी म्हजी सिमिलॅरिटी एक हा. ओ बाय चान्स तुका म्युझिक लायक, म्हाकाय म्युझिक लायक, म्हाका गाणें लायक, ओय तुकाय गाणें लायक, आवय काय बरें, आमचे तुका वाचप लायक, म्हाका भोवंक लायक तुका म्हणजे आमचो मोग जावंक शकता. बेसिकली सिमिलॅरिटी. दुसऱ्या भाशेन मोग हा. हांव तुजो मोग करता, म्हाका कोण येयलें शिवानी बरें पयशेकार, म्हाका शिवानीचो पयसो जावो, नाल्यार शिवानी ब्युटिफूल, आवय बरें रे बाबा, म्हजें काम जालें, म्हजे फ्रेंडूय अशें म्हणटले. हांव तुका समाजाची गजाल सांगता. हय. ओके. हो जालो दुसरो मोग. दॅट इज लास्ट. दॅट इज म्हाका गरज आहा तुजी आनी त्याच गरजेचो हांव तुजो मोग करिना. म्हाका तुजे कडसून कितें जाय म्हणून. हो दुसरो मोग. तिसरो मोग, हांव तुजो मोग करता फॉर नो रिजन. हांव फकत तुजो मोग करता आनी तुजें बरेंचपण जाता. नाव दॅट इज कॉल्ड द डिवायन लव. आनी हो म्हाका दिसता हो मोग जायतो कमी पळोवंक मेवता. हय. सो जस्ट टू डिफायन यू विथ युअर आन्सर टू युअर क्वेश्चन, हांव कसो मोग पळयता, ह्या 3 भाशेन हांव मोग हो पळयता. And I would like to reach for this final love, which I love you for no reason whatsoever. I don't have any expectation from you. I just love you for what you are and who you are, and my love is pure in that way. I would like to cut it short with this answer. सो म्हजो दुसरो प्रश्न हो आसा, बिफोर लविंग समवन स्वताचेर मोग करप इज कितलें इम्पॉर्टंट, कितलो गरजेचो? The fundamental कितें जाणा शिवानी, फंडामेंटल ही गोष्ट हा की सपोज हांव म्हजो मोग करिना न्हू, हांव तुजो मोग करूंक शकत ना. येस, दॅट इज करेक्ट. बिकॉज जालां कितें, हें तुमच्या मिडिया चॅनला वरवीं आमचें उलोवप, तुजें क्वेश्चन करप म्हाका बरें आहा, बट म्हजो मेन मुद्दो हा, ह्या युथांक हांव कसली मेसेज दिवंक शकता, ह्या लोकांक कसली मेसेज दिवंक शकता, ह्या
कापल्सांक कसली मेसेज दिवंक शकता, if I don't live myself, if I'm not happy, for example, how I can provide happiness to others? सारकें. सिंपल गोष्ट. सो हितून कितें आहा की हांव मागता की पयले सुवातेर तुमी कोण तें जाणा जावन घेयात. म्हाका कितें आवड पयले सुवातेर, बिकॉज जेन्ना एक सौंदर्याकूच पळोवन हांव फुडें सरतां, एक कोण बरें दिसलें बरें न्हेसलें, हांव उलयतां एज अ जेंडर टायपान, बिकॉज हांव बरें दिसता बरें उलयता म्हणजे चेडवाचें उलयता, हांव चेड्याचें उलोवंक शकना, चेड्याचें उलोवंक शकतलो दुसरी गोश्ट आसली जाल्यार, हांव चेडवाचें उलोवंक शकता कित्याक बरें दिसलें बरो पयसो, आय गेट अट्रॅक्टेड टू दॅट. ओ एम आय गेटिंग अट्रॅक्टेड टू द गूड सोल? Am I getting attracted to that personality? Am I getting attracted to that inside character what that girl has? आणि ह्यो गोश्ट्यो केन्ना सजमतल्यो? ह्यो गोश्टी सजमतल्यो म्हाका हांव ते पयशाचे वयर आनी ते सौंदर्याचे वयर पावत जाल्यार. सो ही गोश्ट very important to get within the love, to recognize and acknowledge those things within yourself to get happy, or to love yourself first, to reach out for somebody else, to fall in love. So after your marriage, how your partner helped you grow in your field or in your career or whatever you are loving to do? या पयले सुवातेर हांव काजार जाला म्हणून तूं कोणें सांगलें? जालां गो तशें न्हू जालां, बट my marriage is quite secret, Okay. which public doesn't know. Yes. And I don't want to show, because when love comes involved, it has to be very sacred. Yes. Your question is, तुझो क्वेश्चन हो की कशे भाशेन म्हज्या पार्टनरान हेल्प केला. हय. एक्झॅक्टली. कितें आहा मुगो, जेन्ना एक तूं कोणाच्या मोगान पडटा, दॅट पार्टनर बिकम्स एज युअर मिरर इमेज. आतां मिरर इमेज म्हणल्यार कितें? मिरर इमेज म्हणल्यार यू शूड बी रेडी टू फेस द मिरर. Yes. आतां आमी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड फॉर एक्झाम्पल, पत्ते सांगूंक सोदता, हेजो कोण बॉयफ्रेंड जाल्यार बेजार जायना गे रे बाबा, जस्ट लोकांक सांगपाक हें प्रयत्न करता. आतां हांवें तुका म्हणलें वा तुजें कितें केंस गो शिवानी, हय खूश जाता रे, कितें गो ड्रेस, कितें गो तुजे गूण शिवानी, काय बरें तूं चेडू, ह्यो सगळी गोश्टी बऱ्यो आहा, तुका लायक जातली. हय. शिवानी तूं कितें गो बोगर बोगर रागार जाता, शिवानी कितें गो तूं हें कोणाक वाटेक कोणाक डिसिप्लीन दिना सारकें, हांव कितें गो शिवानी कचरो हो उलयता. गोश्टी करता ना न्हू, ह्यो गोश्टी खऱ्यांनीच करता आनी तुका हांव सांगीत एक टायम तुका त्यो लायक जावच्यो ना. Yes. दिस इज द मिरर वॉट आय एम ट्रायंग टू से. दॅट इज रियल यू. तुजो खरो पार्टनर, म्हजो खरो पार्टनर, तुजो खरो पार्टनर खऱ्यांनी तुजें खरें हें भितरलें गूण सांगता. इट इज शूड बी ओनली पॉझिटीव. तुजें नेगेटीव तुज्या तोंडार सांगता येवन, विदाउट फियर अँड विदाउट एनी अदर मोटिव्स, क्लियरली सांगता, तेका खरो पार्टनर म्हणटा. हें हांव सगळे आमच्या कापल्सांक सांगूंक सोदतां, सगळे ओगो दिखावटी करपाचें बंद करात. ओपनली एकामेकाक फेस करात आनी सांगात कितें कितें वायट आहा तें, कितें सारकें लागना तें, टू बिकम अ बेटर पर्सन. And I would only see if that person is uplifting me. Yes. तूं बरो, तूं ये, तूं तें हांव कितें वायट करता पासून जाल्यार खूबदां कपल्सांक पयल्या कितें वायट पासून करता, शिवा वा 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 वालोर तुका काय बरें करता, बट दॅट पर्सन एज अ ह्युमनिटी इज फॉलिंग Falling डावन. down. वयर सरपाक मनीसपण वयर सरपाक केन्ना जाय, जेन्ना वी आर फेसिंग आवर ओन डार्क सायड, आमचे भितरले आमी डार्क सायड फेस करता आनी एक्नॉलेज करता आनी कितें करता आनी कशें करता, दॅट इज डिफरंट टॉपीक टू टॉक अबाउट. Yes. बट जेन्ना तुजो पार्टनर तुका डिफरंट सांगता, एंड दॅट्स हाव वी आर अपलिफ्टिंग. सो तुमच्या लव लायफान तुम्ही खंयची बिगस्ट चॅलेंज जी आसा ती फेस केल्या, म्हळ्यार खंयची बिगस्ट चॅलेंज तुम्ही आज मेरेन फेस केल्या? रिलेशनशिपान मुगो पयलीं गर्लफ्रेंड आशिल्ली म्हजी ओके. खूब जाणां, आतां आहा गो थोडी तशी. म्हळ्यार तुम्ही पयलीं प्रपोज केलो काय तांच्यांनी तुमकां? थोडी पळय, जी चेडवांक हांव लायक करतालो तेंच्यांनी म्हाका प्रपोज करूंक ना, म्हाकाच करचो पडलो. आनी जी म्हाका प्रपोज करता पळय तें तितलें म्हाका आय लायक, आय वॉन्ट हार्ड टू गेट, म्हाका लायक ओके. इजी टू गेट बाबा
And friends, because I come across many girls as a good friends. Because म्हजी feminine शक्ती हा पळय म्हजे हितून सोबेस हा. Okay. Understanding one thing, that to connect to a feminine energy. आता चेडवांक कितें लायक, स्पेशली ना वी विल डायवर्ट फ्रॉम द टॉपिक. तुजो टॉपिक कितें आशिल्लो? व्हॅलेंटायन्स डे. ना हेजो क्वेश्चन कितें आशिल्लो? क्वेश्चन इज तुवें लायफान लव लायफान कितें डिफिकल्टी चॅलेंज आता चॅलेंज म्हजे मोस्ट डिफिकल्ट लायफान इज अंडरस्टँडिंग. ओके. अंडरस्टँडिंग कसलें अंडरस्टँडिंग? चॅलेंज केन्ना फेस जाता की आमचो वेव्हार, आय एम गिविंग इन जनरल की हांव म्हजोच मुद्दो मांडूंक सोदतां. ना हांव म्हणटा तेंच सारकें. हय. एक गोष्ट हांव कन्सिडर करीना. हांव आतां म्हज्या सगळ्या भावांक सांगूंक सोदतां, कित्याक चेडवाचें गणितूच दुसरें आसता. चेडवां 4 कॅरेक्टर आसता एका म्हयन्यान, ती आनी एक्सप्लेन करना कित्याक लागून ती 4 चेडवां जाता ती तुका खबर आहा. हय. ओके, Yes. हे तुजे हिसपान हिशोब. बट हांव सांगता तुका, बगर हांव हितून आतां एक जनरल कॉन्वर्सेशन दवरता, बिकॉज वी हॅव अ रीच सायन्स, येस. एन्शंट सायन्स आनी योगीक सायन्स आहा. तितून एक आहा 32 नेम्स ऑफ दुर्गा. हांव केन्नाय जापताना 32 नेम्स ऑफ दुर्गा जापता. आतां ही 32 नेम्स म्हणजे कितें जाणा मुगो, तूं रिसर्च करशी गुगलाचेर. 32 नेम्स इज द 32 नेम्स ऑफ द फेमिनिन एनर्जी. येस. हे कोणाक खबर आहा? सो चिंतात एका बायलांक कितले कॅरेक्टर आसता. सो टॉपिक सांगता, जेन्ना एक हांव मर्द जावन, एक मस्कुलन जावन, एक फेमिनिनाक सांगता, तुजो प्रश्न आहा, तुवें डिफिकल्टी कितें फेस करता, हय. ही फेस हांवूच करना, हे सगळे पळय मर्द आसा संवसारान ते फेस करता 110%. कित्याक रे बाबा ते सजमान हांव कितें सांगूंक सोदता तें? तूं कितलीं वर्सां राव. म्हजो बापूय आतां ताका पयरूच जाल्यार 65. तो आजून पासून म्हणटा, इतली कितलीं वर्सां, 50 वर्सां जालीं तेंच्या काजराक, ती आजून पासून म्हणटा म्हज्या आवयक, आजून पासून मरे एका सजमान म्हणटा, सजमांक पावंक ना बायलेक म्हणटा. आनी ही डिफिकल्टी कित्याक लागून येयली? तुजो प्रश्न परतो सांगता. हय. तुजो प्रश्न कितें डिफिकल्टीज इज जस्ट दॅट अंडरस्टँडिंग अ वुमन ऑफ ट्रायंग टू प्रूव माय पॉयंट टू हर. ना ते तोहेंच हे हांवें डिफिकल्टी अंडरस्टँड केली तेजे बद्दल न्हू, म्हज्या बद्दल. की म्हाका शंभ्यता ना, म्हाका पाशेंस ना सजमोवपाक. बाबा तें एक चेडूं, ती एक बायल केन्ना सजमोवची ना. हांव कितें सांगूंक सोदतां, कित्याक तें तशेंच. आतां तशें म्हणलें कितें, तुका एक एग्जांपल दिता. आय एम नॉट गिवींग नेगेटीव. येस. तुका एक सिंपल एग्जांपल दिता. आय वॉज इन जर्मनी. ओके. हे सगळे तुमचे व्ह्यूअर्स सांगता. आय वॉज इन जर्मनी. आनी जर्मनी वोहोत एक चेडवा कडेन उलयतालो जाणा मुगो, आनी म्हज्या गर्लफ्रेंडाचेर तेजे कडेन उलयतालो जाणा मुगो. म्हणलें तें अशें तें तशें तें कितें म्हाका कांय समजना, कितें कॉम्प्लिकेटेड केस सायबा म्हजे. आनी तुमी आतां बघताय, तुमी दोगूय जाण फुडल्यान बसून हिंगा कॅमेरामॅन आहा तुमी. आतां तुमी जाण आसले, येस इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिट्युएशन टू अंडरस्टँड अ वुमन. सो हांवें ताका म्हणलें, बाबा हे कित्याक लागून सजमोंक शकना, कित्याक? तूं एक सांगता म्हणपाक लागलें फेली, इट्स लायक वेल्डिंग द वूड. इट्स लायक वेल्डिंग द वूड. सजमोन कितें म्हणटा वेल्ड कर. आमलें म्हणजे कितें गो वेल्डिंग द वूड म्हणजे कितें? वेल्डिंग मोस्टली आयनाक करता. होय वेल्डिंग. तुका सजमोंक नाका म्हणपा लागलें, आपुणूय नको म्हणपा लागलें. कितें तें म्हणजे कितें? म्हणजे युजलेस. ना, वेल्डिंग द वूड म्हणजे सजमोना न्हू. हें आपणाकूय सजमोना म्हणपा लागलें. कितें तें म्हणजे ही बायलां. ते म्हणपाक आपुणूच एक बायल जावन आपुणूच आपणाक सजमोंक शकना. तूं रे बाबा खंयचो सजमतलो, आनी तूं रे खंयचें एक्सप्लेन करूंक शकतलो. सो देर आर मोमेंट्स इन वुमन्स लायफ where they self they cannot understand, and we as being a man trying to explain a woman, तशें न्हू तें, तूं सजमना, तें तशेंच करूंक जाय, तें तशेंच. सो हिंगा म्हजी डिफिकल्टी येयली. आनी हें म्हणटा आतां हांव एक्नॉलेज करूंक येयलो की हांव एक्सप्लेन कांय करूंक शकना, फकत एक गोश्ट करूंक शकता. देखून केन्नाय तूं देवीच्या खंयच्याय आमच्या देवळांत वचोर सत्कार नमस्कार करून सरांडर जावचें पडटा बायलांक. सो आयच्या दिसा हांव हे व्हॅलेंटायन डे सगळे चेड्यांक सांगता, बाबा तुमचे गणित हा ते तेंच्या फुडें थेय नाका, सारको सस्तांक नमस्कार करात आनी तुमच्या गर्लफ्रेंडाक आनी तुमच्या बायलांक आनी तुमचे कोण हा पळय फेमिनीन एनर्जीक ताका सारको सरेंडर जावं. सारकें मुगो. सो अशें केल्यार ऑलमोस्ट सगळे आर्ग्युमेंट्स आनी फायट सॉल्व जातली. अरे हा 99% तूं फकत म्हूण कसलो आर्ग्युमेंट घे. वय गो खरें, वय 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 वय. मात आतां थोडी बायलां आनी चेडवां वही हा
तुवें होय कित्याक म्हणलें तूं कित्याक डिस्कस करूंक ना म्हणजे झगड्याचेर आनी झगडी ती हात गो मात कितें म्हणटलो आतां ते एकल्याच्या बट म्हजी डिफिकल्टी सांगली एवरी वन हॅज इज ओन Yes, टेक अँड yes. एवरी वन हॅज इज ओन चॅलेंजीस इन दियर लायफ येस. बट एटलीस्ट जस्ट वॉन्ट टू टेल यू इन जनरल की तूं म्हजोच मुद्दो जाय म्हणून हांव मानूंक वचना ओके एज अ पर्सनल इंटरव्यू कशें घेता म्हजे तूं बट हांव जनरल बीन सांगता की म्हजे भाव खूब आहा की म्हजे फेलो ब्रदर्स आहा वीच आय कॅन हेल्प देम इन गायडींग समवेअर वी कॅन सरेंडर अँड इट्स नॉट दॅट आय एम फुली सरेंडरिंग लेट मी टेल यू येस. आय एम एक्नॉलेजिंग दॅट येस. बाबा अहें कितें आहा आय एम जस्ट रियलायझिंग दॅट अँड आय एम वर्किंग टुवर्ड्स दॅट जशें आमी म्हणटाच खंयच्याय रिलेशनशिपान ट्रस्ट हो एक मेन असो फावंडेशन खंयचेय रिलेशनशीप हय. स्टार्ट करपाक. सो हाचे बद्दल तुमचें कितें मत आसा? होय आन्सरूच दिलो मगो तुवें ट्रस्ट इज द फावंडेशन म्हजें मत हें आहा की आतां ट्रस्ट केन्ना बिल्डअप जाता ट्रस्ट बिल्डअप जाता कितें हांव तुका सांगना म्हजेर विश्वास कर मुगो हें नॉर्मली रिलेशन हय. जाता सो ह्यो सांगपाच्यो गोश्टी आसना तुज्या वेव्हारान तुज्या कल्चरान तुज्या ऑनेस्टीन तूं कितलो ऑनेस्ट आहा ह्यो गोश्टी कितें कन्विन्स करपाची गरज आसना हे एकल्याच्या लायफान एकल्याच्या चार चिल्ड्रनानूच कळटा आनी वो एंड यू डोंट नीड टू टॉक यू डोंट नीड टू एक्सप्रेस युअर एक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स अशें म्हणटा आमी आनी येस ट्रस्ट इज द फावंडेशन ऑफ द एंटायर लव गेम सो जशें आमी जाणा व्हॅलेंटायन्स डे म्हणटा ते थोड्या जाणांक खुबूच उमेद आसता ह्या दिसाची पूण बाकीच्यांक पळोवपाक गेल्यार हो एक युजली ऑर्डिनरी असो डे असो ते Exactly. मानतात. सो तुमच्या खातीर व्हॅलेंटायन्स डे म्हळ्यार कितें? व्हॅलेंटायन डे इज जस्ट अ नॉर्मल डे एक टायम आशिल्लो रे बाबा म्हाका अजून खबर आहा की ही गोश्ट केन्ना आसता जेन्ना तूं कॉलेजीन आसता इस्कॉलान आसता कांयच पल्पटेशन तुजें हाय आसता आपूण ताका लायक करता जाल्यार ताका आपूण त्या दिसा व्हॅलेंटायन दिसा रोज दितलोच म्हणजे शॉर्टकट जाता काम न्हू सांगपाक हय. गरज पडना व्हॅलेंटायन डे इज Day. ऑब्वियस की तुका रोज दिवप म्हणजे आय लव्ह यू कहें कन्फर्म येस. आता तू ना म्हूण मागीर ते डिप्रेशनान कॉप मार घरा कडेन वचून ती दुसरी गोश्ट गो बट हे कन्फर्म जाल्लें आहा की सो वेन वी आर यंग वी आर इन टू रेजिंग हॉर्मोन्स म्हाका अजुनूय खबर आहा की हांवें एक गर्लफ्रेंड केल्लें कॉलेजीन आनी ताका सारकें हांवें मरे 14 रोजीस धाडलेले एक स्टुडंटा कडसून तेच्या क्लासरुमान ओके. तितून 14 भितर- कित्याक? 14 फेब न्हू गो तो ओके. तशें म्हणजे मातशें घालपाक रेड रोजीस होय रेड रोजीस आनी हितून भितर टिचरी आनी प्रोफेसरूय आसलेले हा ताका दिवपाक. होय म्हणजे पावर दाखोवंक नाका भितर बेश्टे नॉर्मल रोजीस न्हू स्टुडंट तितून प्रोफेसरूय आहा तितून पिवनूय आहा आनी तितून स्टुडंटूय आहा आनी मॅक्सिमम तेजी गोड फ्रेंड आहा आनी मागीर लास्ट रोज हांव घेवन गेलो सो इट वॉज अ मोमेंट कळ्ळें तुका म्हणजे मात ह्या भाशेन खुबशे गोश्टी घडटा कोण आतां सोडून दी व्हडल्यो गाडयो दिता काजार पासून जावंक ना गर्लफ्रेंड ताका गाडयो दिता सो मुद्दो हो हा तुजो प्रश्न की हो दीस कित्याक सेलिब्रेट करूंक जाय कित्याक बिकॉज वी आर मूव्ड वीथ द वर्ल्डली थिंग वे आय वॉज मूव्ड ना आय वॉज प्युअरली मूव्ड बाय द वर्ल्डली थिंग बट जेन्ना जेन्ना एज जाता तूं रावंक शकता एकल्या कडेन बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड तूं चड तेंप रावता आनी तेन्ना तुका कळटा दॅट इज ताका म्हत्व कांय आसना हें फक्त देखावटी शो आसता खरो मतलब कितें एवरी डे तूं फक्त तुज्या गर्लफ्रेंडाक वो बायलेक आय लव यू म्हणटा हातीक बिश्टो धरून हा आनी तुज्या मनांतली गोश्ट सांगता यू टॉक अबाउट लव यू टॉक अबाउट युअर अफेक्शन यू टॉक अबाउट युअर डेली simple things which is bothering you from your heart and you have a heart to heart open conversation that is important हे व्हॅलेंटायन डे येयलो एकूच दीस येयलो ते बुके हाडून दिलो आपल्या एका गर्लफ्रेंडाक आनी व्हडलें हें दिलें चाय जेवणाक घेवन गेलो ड्रिंक्साक गेलो रातचे पार्ट्यो केल्यो आनी एकूच दीस बऱ्या भशेन हॉटेलांत बूक केलें इट्स ऑल दिखावटी एंड आय फील इफ यू रियली लव समबडी सिंपल तूं तेजो हात दवर बऱ्यो गोश्टी सांग treat her like a beautiful flower don't give her a flower treat her like a flower you appreciate her you uplift her ask her feelings get obsessed with what she's suffering with get obsessed with what she's suffering with look at the statement तुका दुखी हा तू तेका
तुझ्या गर्लफ्रेंडाक तुझ्या बायलेक दूख हा म्हणून ह्याच्या भितर कॉन्वर्सेशन करात. नाव दॅट इज द वे. आणि आय डोंट थिंक सो दिस इज द लेट्स एप्रिशिएट दॅट हो व्हॅलेंटाईन डे हा म्हणून तू आज माझ्याकडे इंटरव्ह्यू करता. व्हॅलेंटाईन नाशिल्लो जाल्यार तू इंटरव्ह्यू करपाचें न्हू. Exactly. सो लेट्स से बिकॉज ऑफ द व्हॅलेंटाईन डे पासून हे येयना. हय हांव कितें म्हणटा आतां व्हॅलेंटाईन डे सुरवात करात आणि मग चालूच करात तुझ्या गर्लफ्रेंडा कडेन, चालूच करा तुझ्या बॉयफ्रेंडा कडेन, चालूच करा तुझ्या बायले कडेन, ओ चालूच करा तुझ्या स्वता कडेन. पयलो स्वताक मोग करात. हय. सो जशें आतां आमी पळयतात की खूब जाणां कडल्यान अशें आयकुपा येता की रिलेशनशीप खंयचेंय रिलेशन आसूं स्टार्टींग बरें मजा हय. येता, एवरीथींग फिल्स रोमॅन्टीक आनी असो एकामेकाक लायक करप स्टार्टिंगूच आसता. बट स्लोली मागीर तो खंय तरी तो स्पार्क म्हणटा तो लूज जाता. कित्याक लूज जाता हय परते सांगता. कमिंग बॅक टू द फर्स्ट क्वेश्चन तूं विचारलो 3 भाशेन तो मोग आसता. हय पयलो मोग कितें म्हणलें म्हाका कॅमेरा लायक तुकाय कॅमेरा लायक, म्हाका गाणे लायक तुकाय गाणे लायक, म्हाका म्युझिक लायक तुकाय म्युझिक. ओ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीक लागून जालें. हय मात जालें कितें म्हजें आतां कॅमेरा लायक आसलो तर म्हाका बॅट लायक लागूंक जालें. मात तुज्या कॅमेरात लायक आहा म्हणजे आमची फ्रिक्वेन्सी मातशी हाल्ली. हा सो जशें आमी आतां रिलेशन आसलेली ते आमचे फ्रिक्वेन्सी आलोत लागली म्हणजे कितें तरी डिफरन्स जालो की ना. हय हय ओके हय ते एक रिजन जालें. दुसरें रिजन मॅक्सिमम कनेक्शन आसता इज लास्ट. ते चेडूं मेवलें तेजे कडेन इंटिमेट मोमेंट जालो. एक आमी सेक्शुअल रिलेशन इंटिमेट मोमेंट इज अ सेक्शुअल रिलेशन जालो आणि सेम स्टोरी रिपीट जाली. बगर सेम स्टोरी रिपीट जाली. स्टोरी काबार. आणि कितें करतलो तेच्या फुडें तूं आनी हय कितें करतलो. मेल एंड फिमेल लेट्स अंडरस्टँड टू गेट इनटू द डीप फॅक्टरिंग ऑफ व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. येस मेल एंड फिमेल आर द टू पॉझिटिव्ह एंड नेगेटिव्ह जॉईंट जायरीत जाल्यार तो कॉस्मोस जाता. ओके देन इट्स कंप्लीट जाता. सो त्या पडण्यापासून एक चेडूं एक चेड्याक लायक करता कित्याक कंप्लिशन करपाक. हा एक कंप्लिशन करपाक. हितून भितर तुवें प्रश्न केल्लो स्वताचो मोग करूंक जाय काय म्हणून. हय पयलीं स्वताचो मोग करप गरजेचो काय ना. हितून तूं मस्कुलन आनी फॅमिलीन स्वतान सोदूंक शकता. तेन्ना खूब जाण पळय तुमी एक जीव सदाशिव आसता तांकां कोणाकूच बॉयफ्रेंड ना गर्लफ्रेंड ना ती एकलीच हॅपी. बाबा नाका रे म्हणटा आमी एकलीच हॅपी. कित्याक बिकॉज तेंच्यांनी हांव समज मेल हांवें म्हजो भितर फिमेल सजमून गेलेलो आहा म्हाका. ओ एक फिमेल तेणे आपले भितर मस्कुलन सजमून गेलेलो आहा. हांव जाणा आयच्या दिसा थ्रू दीस मिडिया हें बरें हेवी पडटलें लोकांक आयकोंक हें कितें म्हणटा कारण बिकॉज आय एम टॉकिंग इन सायन्स. हे नेक्स्ट लेवलार या. बट सादे गोश्टीन हांव सांगूंक सोदतां की जेन्ना चड तेंप रिलेशनान रावता कित्याक तो एक मेल एक फिमेला कडसून तीच अपेक्षा करता आनी तीच अपेक्षा तेजी फुलफील जाल्या उपरांत ती लास्ट तेजो डिझायर फुलफील जाल्या उपरांत कितें आसता कितें उरता तो प्युअर लव आसता. तो प्युअर लव समज ना जाल्यार सेपरेशन कन्फर्म. तुजे कडेन तुज्या मोगान पडलो तुजे पयशे सोंपले म्हाका तुजो मोग गो बाई कित्याक हांव मोगाक पडलो तुजे पयशे पासत हांव मोगाक पडलो तुजे कुडी पासत हांव मोगाक पडलो तुजे इन्फ्लुएन्स आहा तुज्यान तुका इन्फ्लुएन्स ना जाल्यार म्हाका तुजो फायदो कितें जालें. सो हेका लागून मॅक्सिमम हो वाज येयलेल्या कारणान तुट्टा. देखून हांव सांगूंक सोदतां थ्रू दीस मिडिया लेट्स टॉक ऑन पॉझिटिव्हिटी येस दॅट जेन्ना एक चेडूं एक चेड्याच्या मोगान पडटा ही दोनी एकामेकाक कशे भाशेन एक मेल आनी एक फिमेल नेगेटिव्ह आनी पॉझिटिव्ह जॉईन जावन यिंग आनी यंग कशी जॉईन जावन दोगांय एक जाता एज इन प्युअर लव. एंड दीस प्युअर डजंट मीन इंटमेसी इन द बेडरूम म्हणिना हांव सेक्शुअल इंटोकसाचें पावना हांव. ते एक जाता म्हणीत जाल्यार खूब जाणां यूथ आतां चिंता आसतलें ओ तो तशें म्हणटा काय. हांव तशें म्हणना हांव म्हणटा फक्त हात धरलो तुज्या काळजान पळय ते धडधडटा तेज्या काळजान धडधडटा आनी तो एक एकामेकाक उलयनासतना एकामेकाच्या दोळ्यान पळयता एंड विदाउट स्पिकींग इट लुक्स लायक यू स्पोक थाउजंड्स ऑफ वर्ड्स एंड दॅट इज द प्युअर कनेक्शन वॉट वन कॅन इग्नाइट. आतां हांव MC पळय मास्टर ऑफ सेरेमनी दिसाक काजरां करता हांव एवरी डे काजरां करता एवरी डे व्हंकल न्हवरी पळय काजार जाल्ली आसता तेंचें फंक्शन करता एवरी. आनी एकूच गजाल सांगता तांकां कित्याक तेंचे बँड आसता लाखाचे लाख बँड घेता केटरिंग आसता हॉल आसता म्हज्या वांगडा MC आसता आनी हजारांनी लोक आसता. हांव तांकां एक गोश्ट सांगता जेन्ना तूं तुज्या बायलेक घेवन ओ तूं तुज्या घोवाक घेवन हो नाचता फक्त तेज्या दोळ्यान पळय
आनी ताका एक स्मायल दी आनी घोट दवर आनी जाता जाल्यार केन्ना एकूय किसूय घे. कितें तुजे भोंवतणी चलता तो तुका फरक पडना. ओ ताका जेवण मेळोंक ना, ताका तें जावंक ना, तें बँड सारकें वाजना, तेजें लायट गेल्या तें तुका टेन्शन ना. तुमचो मोग दाखय. तुमचो मोग आसल्या कारणान दॅट रेजिनेट्स विथ द अदर पीपल आनी तो मोग स्प्रेड जाता. दिसचो ना तो, आमी दिसना त्या गोश्टीर स्वत मानिना, बट दॅट इज रियल. द मोग इज रियल. कसलो मोग? हें न्हू कितें हांव तुजो मोग करता, घे गो 1 लाखाची साडी. दॅट इज मटेरियल. हांव तुजो मोग करता बट कशे भाशेन तुजी सेवा करूंक शकता. सिंपल गोश्ट तुजी बसून आयकोंक शकता. दॅट इज द प्युअर कनेक्शन ऑफ लव. आनी ह्या प्रमाणे हें समज आशीत वांगडा आशीत जाल्यार अशें सेपरेट जावपाक व्हेरी डिफिकल्ट. हें पयले सुवातेर हें मांडून ठेवंक जाय. बरें गो हांव तुजो मोग करता बट अशें 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 कंडिशन आहा. ओ ना जाल्यार ऑलरेडी सांगपाचें हांव तुजो मोग करता बट 2 वर्सां तुजे वांगडा रावता आनी तुजे सगळे पयशे खातलो आनी म्हाका तुजी वाज येतली, हांव मागीर दुसऱ्या कडेन वतलो. हें सांगूंक शकता. आता व्हॅलेंटायन्स डे जो आसता तो फक्त कपल्सा पुरतोच आसपाक जाय वा तेंच्याच खातीर आसता अशें तुमकां दिसता? बाकीच्यांनी सिंगल्सांनी कितें करपाचें? म्हळ्यार तांच्या सिंगल्सांनी खातीर मुगो सिंगल्सांनी कितें करपाचें तुमकां सांगता हांव. सिंगल्सांनी पयले सुवातेर तुमी कोण चेडवां आहा जाल्यार सिंगल्स आहा जाल्यार पयलीं ब्युटी पार्लरान वचात. दुसऱ्या सुवातेर ब्युटी पार्लरान भायर सरलें बरें एक बुटीक शॉपान वचात, बरो एक ड्रेस घेयात, बरें न्हेसात, बरें एक मागीर तिसरे सुवातेक एक तिसरें बुटीक रेस्टॉरंटांत वचात आनी स्वताक ट्रीट करात आनी स्वताक बरे भाशेन जेवयात, स्वताक बरो भाशेन ट्रीट करात आनी बरे भाशेन स्वताक घरा कडेन एक बरें बॅड करात. पकडे बी घालात अश्यो एसेंट सँड बी घालात आनी बरे भाशेन आरामसे न्हिदात. दॅट मीन्स यू आर टेकिंग केअर ऑफ यू. सेल्फ पॅम्परिंग. यू डू युअर सेल्फ पॅम्परिंग. आनी चेडे टेन्शन घेयनाका. आनी स्पेशली चेड्यांक सांगता येस. बाबा पयले बाबा न्हू सगल्या चेड्यांक सांगता जेन्ना तुमी म्हणटा कितें रे आमच्या लायफान चेडवांत ना मरे सायबा, आपूण कितें बरो दिसना, आय एम नॉट वर्दी, आपूण कोण लायक करना. दॅट गर्ल हू यू आर चेजिंग आफ्टर इट्स नॉट वर्दी फॉर यू. तें तुका वर्दी ना, तूं वर्दी. तूं स्वता वर्दी. युअर मच कॅलिबर, युअर मच टॅलेंटेड. हे सगळे चेड्यांक सांगता. आनी तशीच गोश्ट चेडवाकूय सांगता. समज चेडू इज चेजिंग सम बॉय and that boy is not coming in your connection doesn't mean that you're not worthy. You're much worthy. कित्याक तूं आवयन बापायन तुमकां येदे करून व्हडले करून वाडयल्या, येदे भाशेन तुजी देखभाल केल्या, तुजो मोगान तुजी परवरीश केल्या आनी मोदें तूं उठ्ठा तो म्हजो मोग करिना आपूण जीव दिता आनी तुमी जिवाची वाट लायता. दॅट इज कंप्लिटली अगेन्स्ट. तूं पयले सुवातेर तुका वायट करता, तुज्या फॅमिलीक वायट करता आनी तुमी समज देवाक मानता तेज्याक व्हडल्यान वायट करता. कित्याक हें तुमकां जिवीत दिलां एका चेडवाच्या फाटल्यान एका चेड्याच्या फाटल्यान काबार करूंक न्हू. स्वताची देखभाल करात. स्वताक पयलीं जाणा जावन घेयात. स्वताक पयलीं जाणा जावन आपूण कोण, आपूण कितें लायक करता, आपणाचें कॅरेक्टर कितें, आपलो टॅलंट कितें, आपूण कितें करूंक सोदता आनी कशे भाशेन बरो मनीस जावंक सोदता. मागीर मोगाची गोश्टी. मागीर कोण रायट टायम येतलो, रायट मोमेंट येतलो तेन्ना तुजी ती जलपरी सारकी उदकांतसून येवन तुजो हात धरतली आनी पापी घेतली. सो आनी एक मेसेज तुमी आमच्या युथाक दिवपाक शकता म्हळ्यार व्हॅलेंटायन्स डेच्या बद्दल जे लोनली फील करतले, सिंगल आसतले तांकां खंयची मेसेज तुमी दिवपाक शकता? पयले सगळ्या म्हजे यूथ भावांक सांगता ओ भयणींक पासून सांगता की दिस व्हॅलेंटायन डे इज वर्ल्डली मटेरियलिस्टिकली क्रिएटेड थिंग. देर इज नथिंग कॉल्ड व्हॅलेंटायन्स डे. तो एकलो कोण सेंट आसलो तेणे एकल्या कोणाक काजार जावं म्हणलो कॅथलीक कम्युनिटीन, तेणे म्हणलें ताका सेंट म्हणून सेलिब्रेट केलें आनी तो सेंट व्हॅलेंटायन्स डे सेलिब्रेट केलो. कित्याक आनी ताका मारलो, त्या सेंटाकूय मारलो कित्याक ताणें सपोर्ट केलो मोगाक लागून म्हणून. आनी त्याच लोकांनी ताका वयर काडलो मागीर परतो. हें म्हाका गणित समजूंक ना कित्याक हें गणित. सो ह्या गणितान तुमी पडू नाका. हो दीस येतलो वयतलो, हो टेम्पररी. दिस इज नॉट परमनंट, बट परमनंट उरतलो तुमी आनी तुमचो प्राण. परमनंट उरतले तुमचे काळीज जें धडधडटा तुमच्या काळजान. तुमी त्या दिसा एकली आहा आनी एक गोश्ट जावं कितली चेडवां लायफान येयना, कोणाय कोणाय काजार जायना, मरतले तुमी एकलेत. खाटीर तुमी निवणे एकलेच उरतले. आनी हें पळय हें बरें दिसता चेडू, तें बरें दिसता, हेजी कूड बरी आहा, तेच्या कडेन पयस सोड.
लास्ट मिनिटाक जेन्ना तुम्ही जाणटी जातली सारखे हे व्रिंकल्स हे पडलेले असतले तोंड हे केंस आसचे ना तोकले खड्डो जातलो आंगाचे शिऱ्यो हे टोणटोण जातले दांत आसचे ना तेन्ना कितें म्हणटले तुजी कूड बरी हा सेक्शुअल हॉर्मोन्स रेज जावचे ना तेन्ना तेन्ना तुमचे काळीज रेज जातले तेन्ना एफेक्शन रेज जातले तेन्ना तो रियल मोग रेज जातलो तेजेर ध्यान दियात आतां तुम्ही यंगस्टर्स आहा हांव देखून यंगस्टरांक सांगता मेन गोष्ट यंगस्टरांक सांगता डोंट गो behind all these gizmos and materialistic thing हांव जाणा थ्रू दीस यूथ थ्रू दीस यंगस्टर्स आमी हेजेच फाटल्यान धांवता आनी हो सगलो आतां टीव्ही ओपन कर सोशल मिडिया ओपन कर ह्योच गोश्टी येतल्यो फुडल्यान तोंडाच्या फुडल्यान गेट अट्रॅक्टेड टू दीस गेट अट्रॅक्टेड टू दॅट हांव थ्रू दीस मिडिया हांव ही गोश्ट सांगूंक सोदतां इट्स सिंपल गोश्ट बट ही गोश्ट हांव मेसेज दिवंक सोदतां की डोंट रन बिहायंड द मटेरियलिस्टीक थिंग्स बट रन बिहायंड युअर सेल्फ तुमचो कितें चरित्र समज तुमच्या काळजान समज खरेंच दूख आहा बसात ध्यानांक बसात आनी प्राणार ध्यान दियात तेका आमी दुसऱ्या वर्सा दुसऱ्या टायम आमी सेशन घेवया बट हांव सिंपल गोश्ट सांगता समज तुमच्या काळजान समज खरेंच दूख आहा बसात आनी प्राणार सांस दियात प्राण कहो भितर वयता आनी प्राण कहो भायर येता आनी ही आमकां पळय कूड दिल्या ही देवान आनी आमी हे व्हेहिकल कहो ही कूड उजार करता कितें आमचो अस्तित्व हा आयच्या दिसा आमचो रिजन कितें हा फक्त त्या चेडवाच्या फाटल्यान मोगान पोवन सेंटिमेंटल जावन तकलेर हात मारपाक हा ना यू आर बॉर्न हियर फॉर मोर रिजन फायंड आउट द रिजन हू यू आर वाय वी आर हियर अँड टेक इट फॉरवर्ड आनी सगळ्यांचो मोग करात रे मारी एक चेडू एक बायल एक माय एक आवय एक जाणटी तुका डिफरंट दिसतो ना सगळ्यांचो मोग करे आनी हो हे करशी तुमी तुमच्या फाटल्यान चेडवांकू ही हात धुवन फाटल्यान लागता हा दिस इज कॉल्ड द प्रॉस्पेरिटी इन अबांडन्स आमच्या उतराक मान दिवन तुम्ही तुमचो मोलादीक वेळ काडून हांगा आयल्या बद्दल हांव तुमकां मना काळजांतल्यान थँक्यू म्हणपाक सोदतां तुमचे कडेन हो इंटरव्यू जो हांवें केला तो खूब आवडलो आनी हांव अशें बाळगितां की आमच्या ऑडियन्साकूय हो तितलोच आवडटलो पळय पयले सुवातेर बाय काळजानसून देव बरें करूं बिकॉज यू आस्क मी सम फंडामेंटल क्वेश्चन्स अँड तुका आवडलें बिकॉज यू आर अलायव्ह येस कॅमेरा फाटल्यान कोण आहा तें हांव तांकां कोणाक वखना बट तुका आवडलें हेंच म्हाका मुद्द्याचें आनी हें ऑडियन्साक लायक जातलो जावचें ना तें आमी कांयच करूंक शकना बट दिस मोस्ट इम्पॉर्टंट दॅट वी हॅड अ गूड टायम थँक्यू व्हेरी मच आनी तुमच्याय मिडियांक द वॉयस ऑफ फॉर गोय द वॉयस फॉर गोंय काळजानसून दिनवासता द वॉयस फॉर गोंय इट्स अ व्हेरी व्हेरी फंडामेंटल टॉपिकूय काडला द वॉयस फॉर गोंय is I wish you all the best Thank in you, whatever in the journey what you all are going through and through this love day what you all are celebrating and एक बरी गोष्ट जी आमच्या गोंयकारांक जी सांगूंक सोदता ती बरे भशेन पावली म्हणून मागता आनी काळजानसून दिन वाचता देव बरें करूं थँक्यू सर मोग हो दोगा पुरतोच आसना जाल्यार मोगाची पयली सुरवात स्वता कडल्यान करप कारण मोगाचो पयलो टप्पो म्हळ्यार सेल्फ लव आनी स्वताचेर मोग करपूय तितलेंच गरजेचें अशेंच इंट्रस्टींग व्हिडियोज आमी तुमच्या मुखार हाडटलीं पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय The Voice